केंद्राचं पथक या ठिकाणी आलं. केंद्राच्या पथकाने संपूर्ण नुकसान भरपाईची पाहणी केली. आता राज्याचे आणि केंद्राचे त्या ठिकाणी जे काही सर्वेक्षणाचे रिपोर्ट आहेत ते एकत्रितपणे मग ते केंद्राचे अंतिम याकरता अंतिम केंद्राला जी मदत करायची आहे याकरता जातात आणि मला वाटतं मग आपलं केंद्र सरकार त्याला मदत देतं. केंद्राचं पथक आत्ताच या ठिकाणी येऊन गेलेलं आहे महाराष्ट्रामध्ये. किती मागणी होणार आहे? काही मदत नाही, आपण जेवढं काही नुकसान झालं ते सारीच मागणी करतो केंद्राला आणि केंद्र मग त्याला जे काही त्यांचा शेअर आहे NDRFच्या नॉर्मप्रमाणे ते त्या ठिकाणी राज्याला देतात आणि मला वाटतं महाराष्ट्रालाही चांगल्या पद्धतीने केंद्राकडनं मदत मिळणार आहे. निवडणूक आयोगाच्या भूमिकेवर नाना पटोलेंनी म्हटलं की संविधानाच्या 243 अंतर्गत राज्य निवडणूक आयोग महाभियोग आणावा, आम्ही तुमच्या सोबत आहे, जर तुम्ही सोबत आलात नसेल तर कुठेतरी बनवाबनवी असं काही बनवाबनवी नाही आहे. आम्ही पहिल्यापासून राज्य निवडणूक आयोगाला जे काही त्या ठिकाणी हे सुरू आहे निवडणुका रद्द करणं, निवडणुका पुढे ढकलणं याकरता आमचा रोजचाच त्या ठिकाणी संवाद आहे आणि आम्ही त्या ठिकाणी आयोगाला 4 पत्रही पाठवले आहे की असं या नियमात हे करता येणार नाही, निवडणुका पुढे ढकलू नका, निवडणुका पुढे ढकलू नका. आता नाना पटोलेला प्रत्येक गोष्टीचं राजकारण करायचं गोष्ट वेगळी आहे. आम्ही सर्वच लोक संतप्त आहोत. आम्ही सर्वच लोक त्या ठिकाणी राज्य निवडणूक आयोगाच्या भूमिकेशी असहमत आहोत आणि आम्ही स्पष्टपणे भूमिका मांडली आहे. ही त्या ठिकाणी एक पत्र देऊन मांडलेली आहे आणि त्यामुळं यामध्ये सर्वपक्षीय लोकांचं, सर्वपक्षीय उमेदवाराचं तातडीनं मतमोजणी करणे, त्या ठिकाणी निवडणुका पुढे ढकलू नका, या सर्व बाबीशी आमची सहमती आहे. आता पुढे बघू काय करता येईल, पण निश्चितपणे निवडणूक आयोगाची भूमिका ही चुकीची होती. त्यांनी निवडणुका पुढे ढकलल्या नव्हत्या पाहिजे, त्या ढकलल्या आहे. सर, सुरुवातीला नुकसान भरपाईची जेव्हा तुम्ही पंचनामे सुरू केले तेव्हा सरकारकडनं अशी माहिती देण्यात आली होती की प्रस्ताव पाठवलेला आहे म्हणून. आता सरकार पाठवतेच प्रस्ताव, तो त्यानंतर केंद्रीय पथक येतं आणि ते अंतिम करतं. शेवटी लोकसभेच्या उत्तरामध्ये हे आलं असेल की अंतिम मदत जी असतं त्याचा जो काही फायनल गोषवारा असतो तो गोषवारा प्रॉपर त्या ठिकाणी गेला म्हणजे प्रॉपर ठिकाणी अजून दोघांचे राज्य सरकार केंद्र सरकारचा अजून जो ताळमेळ आहे तो ताळमेळ बसवून त्या ठिकाणी अंतिम मदतीला गेला नसेल किंवा अंतिम करायला गेला नसेल. आज एवढंच आहे की दोघाही आमचं आणि केंद्राचं पाहणी झालेली आहे. मागच्या वेळी तुम्ही बघितलं असाल नगरमध्ये, अहिल्यानगरमध्ये सर्वकडे केंद्रीय पथक गेलं, रात्री उशिरापर्यंत केंद्रीय पथक फिरलं. त्यामुळं दोघांची ताळमेळ करून अंतिम प्रस्ताव तो आता मदतीकरता जाईल. कामठीच्या निवडणूक प्रक्रियेमध्ये गोंधळ झालेला आणि त्यामुळे ही निवडणूक रद्द करावी अशी याचिका न्यायालयात करण्यात आलेली आहे. नाही, त्याला काही तुमचा प्रत्येकाचा अधिकार आहे याचिका करणे, न्यायालयात जाणे, मग कोर्टाचा जो काही निकाल येईल तो सर्वांना मान्य आहे. आमची त्यात काही ना नाही. जर चुकीचं झालं असेल तर कोर्ट निर्णय घेईल. निवडणुका जो निर्णय आला आहे त्याविरोधात सुप्रीम कोर्टात सरकार जाण्याची तयारी करते की किंवा त्या अनुषंगाने काही आता हे राज्य निवडणूक आयोगाला करायचं आहे, सरकारचा काही संबंध नाही. राज्य निवडणूक आयोगाने विचार करायचा आहे. सर, तुम्ही समन्वय समितीचे प्रमुख आहात. जे विकृष्ट जी नाराजी या निवडणुकीत महायुतीतल्या पक्षांमध्ये आली ती आता दूर होईल का? पूर्वीसारख्या गुन्ह्यागोविंदाने तिन्ही पक्ष असतील का? काय राज्यातल्या महायुतीवर या निवडणुकीचा काहीही फरक पडणार नाही. राज्याची महायुती एकसंघपणे, आमचा NDA हा भक्कम आहे, मजबूत आहे आणि या लोकल निवडणुकीचे कुठलेही पडसाद राज्याच्या महायुतीच्या आमच्या समन्वयावर पडणार नाही. आज चव्हाण यांनी 2 तारीख म्हटले होते उभारायची होती, नेहरूंना सरकारी खात्यातून बाबरी उभारायची होती, मात्र ही योजना वल्लभभाई पटेल यांनी आज 2 तारखेचा अल्टिमेटम दिला होता रवींद्र चव्हाण यांनी की 2 पर्यंत. स्थानिक निवडणुकीच्या संबंधाने तो अल्टिमेटम होता की आमची इथे महायुती टिकवायची की नाही टिकवायची. स्थानिक निवडणुकीचा तो विषय होता. स्थानिक निवडला ते महायुती राहील की नाही राहील 2 तारखेला निर्णय घेऊ. म्हणजे तिथे लोकल महायुती पुन्हा मेंटेन करायची की नाही त्या नगरपालिकेत, त्या नगरपंचायतमध्ये, त्याबद्दलचा संदर्भ होता. राज्याच्या महायुतीचा काही संबंध नाही. आज अधिवेशनाच्या कालावधी कालावधी काय वाटतं? 2 आठवडे अधिवेशन चालावं अशी 2 आठवडे तर राहतच साधारणतः. काहीची मागणी 3 आठवडे आहे, पण 2 आठवडे साधारणतः कार्यक्रम तयार होतो. मला वाटतं आज अंतिम होईल.